काय तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतो की रोज सकाळी उठून नवऱ्याच्या टिफिनसाठी काय बनवायचंय? तर चला मग आज आपण नवऱ्याच्या टिफिनसाठी झटपट तयार होणारी हिरव्या वाटाण्याची रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. हिरव्या वाटाण्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी येथे मी ताजे हिरवे वाटाणे घेतले आहे. आता आपण हे वाटाणे सोलून घेणार आहोत. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण वाटाणे सोलून घेणार आहोत. आता इथे मी 1 वाटी ताजे हिरवे वाटाणे सोलून घेतले आहे. आता आपण हे वाटाणे स्वच्छ धुवून घेणार आहोत. वाटाणे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता इथे मी वाटाणे शिजवण्यासाठी गॅसवर 1 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते. पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ व सोलून घेतलेले हिरवे वाटाणे टाकून घेऊ. आता आपण 7 ते 8 मिनिटांपर्यंत हे वाटाणे चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिटांनंतर आता आपण आपले वाटाणे चांगल्या प्रकारे शिजले आहे का एकदा चेक करून घेऊ. आता आपले वाटाणे चांगल्या प्रकारे शिजले आहे. आता आपण लगेच याची भाजी बनवण्यास घेऊ. भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, आपले जिरे छान प्रकारे फुलल्यानंतर हाफ टीस्पून हिंग, एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. दोन ते 3 मिनिटांनंतर आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये 4 ते 5 ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या टाकून घेऊ. लसूण टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 1 मिनिट हा लसूण चांगल्या प्रकारे तेलामध्ये तळून घेऊ. 1 मिनिट लसूण चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक छोट्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या टोमॅटोला छान असा मऊसूतपणा येईपर्यंत तळून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपला टोमॅटो छान असा मऊसूत तळला गेला आहे. आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. त्याचसोबत 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, हाफ टीस्पून गरम मसाला, सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आपण वाटाणे शिजवताना मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा. 1 मिनिटांनंतर आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत. आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले वाटाणे व त्यासोबत शिजवताना वापरलेले सर्व पाणी टाकून घेणार आहोत. वाटाणे टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत. कूट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या भाजीला चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत. चार ते 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळली गेली आहे. आता आपण या भाजीमध्ये 1 टेबलस्पून किचन किंग मसाला टाकून घेणार आहोत. किचन किंग मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण अजून 1 मिनिट या भाजीला चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ. 1 मिनिटानंतर आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळली गेली आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण भाजीचा गॅस बंद करून घेऊ. आता आपली गरमागरम हिरव्या वाटाण्याची भाजी बनवून तयार आहे. अशा प्रकारे हिरव्या वाटाण्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.